सिंह रास संपूर्ण माहिती. चक्राची 5वी राशी. स्वामी सूर्य चिन्ह सिंह. शुभ सूर्य मंगळ गुरु. अशुभ बुध शुक्र शनी. सम चंद्र मारक चंद्र बुध शनी. बाधक स्थान मेष 9वे घर. बधकाधिपती स्वामी मंगळ. योगकार मंगळ गुरु. उच्च काहीही नाही. नीच काहीही नाही. मूलत्रिकोणा काहीही नाही. आदर्श जोडी राशीचक्र चिन्हे मेष तुळ मिथुन धनु कुंभ. चंद्राचे शुभ अंश 19 अंश. चंद्राचे अशुभ अंश 21 अंश 24 अंश. भाग्यवान परफ्यूम अलिब्न. भाग्यवान क्रमांक 1 4 5 9. भाग्यवान दिवस रविवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार. लकी स्टोन उजव्या हाताच्या 3या बोटावर सोन्यामध्ये रुबी पन्ना. शुभ रंग लाल नारंगी हिरवा. निळा आणि काळा रंग सोडून द्या. उपवास दिवस सोमवार. नियंत्रण क्षेत्र चैतन्य. सिंह राशीची वैशिष्ट्ये. सिंह राशीची वैशिष्ट्ये अग्निमय. स्थिर राशी. बंजर शिरोदय. पूर्व पुरुष पुरुष. सकारात्मक. चतुष्पाद. लांब चढणे. दक्षिणायन. पित्तयुक्त भादो 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर. मध्यरात्री आंधळा. सूर्य क्षेत्र क्षत्रिय योद्धा वर्ग. ग्रंथी आणि नसा पाठीचा कणा महाधमनी. अधिकृत शरीराचे अवयव हृदय पाठीचा वरचा भाग प्लीहा पोट नाभीच्या वरचा भाग. संभाव्य रोग हृदयरोग पाठदुखी रक्तस्त्राव आतडे गाल मूत्राशय पाठदुखी धडधडणे मूर्छा रक्तविकार ताप चक्कर येणे हृदयविकार अपचन अतिसार पोटशूळ रक्तवाहिन्या रक्त गोठणे मधुमेह पचनक्रिया समस्या गलगंड दाहपाडा डोळ्यांच्या समस्या पाठीचा मेंदूज्वर. करिअर आणि व्यवसाय. करिअर सल्ला कला सरकारी आणि मुत्सद्देगिरी प्रशासन लष्करी आणि राजकीय नोक्या कार्यकारी नोक्या तांत्रिक आणि वैज्ञानिक नोक्या संशोधन हॉटेल्स कोळसा सोने रत्ने दगड संगमरवरी पाळीव प्राणी धान्यात शेती वन पशुसंवर्धन पर्वत भूगोल ज्वेलर शिक्षक व्यावसायिक खेळाडू अभिनेता अभिनेत्री. सिंह राशीचे लोक. ती व्यक्ती खालच्या आणि उच्च अशा दोन्ही लोकांसोबत मिळते आणि ती उत्तम तग धरते. इतरांची स्तुती करायला आवडते आणि इतरांकडून स्तुतीची अपेक्षा करतात. कुटुंबाचा स्वाभिमान खूप उच्च आहे आणि ते कुटुंबातील सदस्यांच्या गुणवत्तेचे आणि दोषांचे विश्लेषण करण्यास तिरस्कार करतात. स्वरूप आणि रचना दिसण्यात चुंबकीय चांगली विकसित हाडे आणि रुंद खांदे मध्यम उंची अंडाकृती चेहरा विचारशील चेहरा तेज चाल लाल डोळे आणि रंग मोठी हनुवटी रुंद चेहरा खराब पचन दिसायला सुव्यवस्थित आणि चालणे देणे लहान बोलणे एक मोठे गोल आणि अंडाकृती डोके. सकारात्मक वैशिष्ट्ये तेजस्वी सक्रिय प्रभावशाली उबदार महत्वाकांक्षी सर्जनशील आवेगपूर्ण धैर्यवान उदार उत्साही मोकळे मनाचे चांगले संघटक आनंदी कला साहित्य आणि संगीताची आवड निष्ठावंत सुस्वभावी परंतु संवेदनशील निश्चित. बुद्धी वाचनाची आवड क्षमाशील आदेश देऊ शकत नाही स्पष्टवक्ते सत्यवादी उत्साही प्रवासाची आवड स्वतंत्र विचार करणारा स्वाभिमानी आणि उदारतेची समज आदरातिथ्य करणारा घरात मोठा जबाबदारीची परिपक्व जाणीव शूर. नकारात्मक वैशिष्ट्ये गर्विष्ठ अहंकारी वादग्रस्त उद्धट हट्टी असहिष्णू छोट्या छोट्या गोष्टींवर रागावणारा तिरस्कार करणारा किंवा हट्टी कठीण आदेश देऊ शकत नाही मितभाषी स्वेच्छेचा स्वार्थी इतरांना दुखावल्यावर खाली पाहणारा. जर तो अवाजवी श्रेय घेतो तर तो लहान हृदय दाखवतो निष्काळजी वृत्ती दाखवतो. सिंह राशीसाठी धन योग. 1 द्वितीयेत सूर्य आणि दशमात गुरु.
2 12व्या घरात चंद्र शुक्र किंवा चंद्र गुरु. 3 12व्यात चंद्र आणि 6व्यात मंगळ. 4 मंगळ आणि शनी एकमेकांच्या दृष्टिक्षेपात आहेत. 5 4थ्या किंवा 10व्या घरात चंद्र आणि शनी. 6 जर सूर्य आणि बुध 11व्या भावात चढत्या किंवा द्वितीय भावात असतील तर त्यांच्यावर शनीची कृपा नसेल किंवा राहूचा प्रभाव नसेल. 7 बुध दुसऱ्या 5व्या किंवा 11व्या मध्ये. 8 रवी बुध मंगळ स्वर्गात किंवा कोणतेही एक शुभ घर. 9 दुसऱ्या घरात बुध शुक्र. 10 मंगळ आणि शनी जर 12व्या भावात असतील तर शनीच्या दशेत धनसंपत्ती असेल. 11 मंगळ आणि बृहस्पती यांच्या संयोगाने किंवा आरोहात सूर्य. 12 चढत्या राशीत सूर्य आणि चंद्र. 11व्यात शनी आणि गुरु. सिंह राशीसाठी काही निरीक्षणे. 1 जेव्हा 9वा स्वामी आणि 10वा स्वामी शुक्र मंगळ यांचा संयोग होतो तेव्हा कोणताही योग तयार होत नाही. 2 सूर्य बुध लग्न 4थ्या किंवा 10व्या घरात उच्च स्थान देतो. 3 गुरु आणि शुक्राचा संयोग काही प्रमाणात समृद्धीमध्ये मदत करतो. 4 शुक्र 3ऱ्या घरात शुभ आहे पण दशमात अशुभ आहे. केंद्राधिपती दोष. 5 दशम भावातील सूर्य आणि बुध चांगले उत्पन्न देतात पण थोडी बचत होते. 6 रवी आणि बुध राशीतले जीवनात चढउतार देतात पण परिस्थिती चांगली राहते. 7 सिंह राशीचा बृहस्पती पुत्राला जन्म देतो. 8 दुसऱ्या 10व्या किंवा 11व्या घरात बुध प्रशंसनीय आहे. 9 कर्क राशीसाठी मंगळ हा योग करता इतका शक्तिशाली नाही. 10 चढत्या 6व्या किंवा 9व्या घरात मंगळ शुभ आहे. 11 9व्या 10व्या किंवा 12व्या घरात गुरु शुभ आहे. 12 सिंह राशीसाठी शनी हा सर्वात अशुभ, हानिकारक आणि विषारी ग्रह आहे. 13 4थ्या 5व्या किंवा 11व्या घरामध्ये गुरु आणि मंगळ यांची संयोग स्थिती एकमेकासमोर शुभ असते. 14 पराभूत झाल्यानंतर 8व्या भावात बसलेला शनी शत्रूंचा नाश करतो. 15 मंगळाचे पैलू कुंभ दुःखी वैवाहिक जीवन. 16 दुसरा आणि 8वा स्वामी बदलल्याने माणूस गरीब होतो. 17 सिंह राशीचा सूर्य किंवा चंद्र नेतृत्व गुण आणि एक शक्तिशाली आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व देते. 18 शुक्र राहू किंवा केतू किंवा मंगळात मिसळल्यास वैवाहिक जीवन खराब होते. 19 बुध शनी आणि चंद्र प्राणघातक आहेत. 20 बृहस्पती आणि शुक्राचा संयोग समृद्धीमध्ये मदत करत नाही. 21 सिंह राशीतील शनी राजकुमारासारखे जीवन देतो. 22 7व्या घरातील सिंह राशीच्या राशीमुळे राशीची पत्नी आक्रमक, वर्चस्ववान, पैशाची इच्छा बाळगणारी आणि श्रीमंत स्वभावाची बनते.